यानंतर नाशिकमधून एक ब्रेकिंग बातमी। महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। महापालिका निवडणुकांपूर्वी हा धक्का बसला। काँग्रेसचा चर्चेतला चेहरा आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने हेमलता पाटील नाराज होत्या। 2 दिवसात पक्षाचा राजीनामा देणार असं हेमलता पाटील यांनी म्हटलंय। कुठल्या पक्षात जायचं याबाबत 2 दिवसात निर्णय घेणार अशी भूमिका हेमलता पाटील यांनी मांडली। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, खरं तर हेमलता पाटील नाराज आहेत या बातम्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून येत होत्या, मात्र त्यानंतर ही सगळी चर्चा थंड झाली होती। आता अचानक हा निर्णय समोर येतो। विधानसभा निवडणुकीला नाशिक मध्यमधून हेमलता पाटील या काँग्रेसकडून इच्छुक होत्या, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा गेल्यानंतर हेमलता पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र पक्षाच्या नेत्यांनी आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। मात्र आताची परिस्थिती जर बघितली तर या सगळ्या याच्यामध्ये हेमलता पाटील या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा नाराज आहेत। या काँग्रेस पक्षामध्ये वारंवार अपमान होतोय अशा स्वरूपाची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या 2 दिवसांमध्ये पक्षाचा राजीनामा देऊन कोणत्या पक्षात जायचं याबाबतची भूमिका जी आहे ते जाहीर करणार आहे। एकूणच जर बघितलं तर हेमलता पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिल्यानंतर किंवा पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाचं मोठं नुकसान होणार आहे। मात्र या सगळ्या दरम्यान आता हेमलता पाटील कोणत्या पक्षात जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर नेमकी काय चर्चा सुरू आहे हेमलता पाटील यांच्या राजीनाम्याबाबत, किंवा मग त्या कोणत्या पक्षात जाऊ शकतात या संदर्भात स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी चर्चेचा सूर ऐकू येत असेल? खरं तर नाशिकमध्ये ही जागा काँग्रेसकडे पूर्वापार राहिलेली होती। अनेकदा काँग्रेसने ती लढवलेली होती, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा गेल्यानंतर नेमकी कोणती कारणं होती ती जागा काँग्रेसच्या ऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेला गेली यावरून देखील पक्षातील अनेक नेत्यांमध्ये नाराजी होती। विशेषतः हेमलता पाटील यांनी ती बोलून देखील दाखवलेली होती। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेला देखील हेमलता पाटील यांनी आपण पक्षाशी प्रामाणिक आहोत अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती। मात्र पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यावर त्यांनी मात्र गंभीर आरोप केलेले होते। या सगळ्या काळामध्ये मला अंधारात ठेवलं गेलं अशा स्वरूपाची भावना त्यांनी व्यक्त केलेली होती। अगदी वेळेवर उमेदवारी मिळणार नाही अशा स्वरूपाची भूमिका देखील स्पष्ट केली नाही। अगदी शेवटपर्यंत उमेदवारी मिळणार अशा स्वरूपाची त्यांना निरोप आले। मात्र या त्यामुळे हेमलता पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे 2 दिवसानंतर त्या राजीनामा देतात का, राजीनामा दिल्यानंतर त्या कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।